मित्रांनो, मी ऐकतो एखादी माझ्या दावडीकडे ऐकतं या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आहे स्पेशल दिवस, कारण आज आणि उद्या, आज 1 एप्रिल आहे आणि उद्या 2 एप्रिल आहे. तर आमचा जो गावातला जो श्री हनुमानचा जो मंदिर होता, जो गावठी मंदिर तलावाच्या जो समोर जो मंदिर होता नवीन बांधलं आहे, तर त्याचंच आज प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आज. आणि उद्या 2 दिवस कार्यक्रम आहे. आज आता 9 वाजता मिरवणूक स्टार्ट होणार आहे, रथयात्रा आहे. आणि उद्या श्री हनुमान जयंती, तर उद्या पूर्ण दिवसभर कार्यक्रम आहे, ते आपण आज एक्सप्लोर करणार आहेत. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. रथयात्रेमध्ये खूप मजा येणार आहे, पूर्ण गाव जमा होणार आहे सगळ्या गावामध्ये. आणि गावामध्ये काय काय आता सिच्युएशन दरम्यान कुठपर्यंत तयारी आली, कारण आतापर्यंत सर्व करून झालं, मंदिराची सजावट सर्व झाले. आणि जो आता मंदिर बांधलं आहे नवीनवाला, तो खूप छान दिसतो. आधी जो होता जुनावाला, जर माझ्या क्लिप असेल तर जुनावाला मंदिरची क्लिप टाकतो मी. आणि आता नवीनवाला मंदिर आहे, तो खूपच सुंदर आहे. तर जाऊन पहिले मंदिर बघूया. रामकृष्ण हरी मित्रांनो, असं आपला लुक आहे. पूर्ण व्हाईट टोपी आणि व्हाईट कुर्ता. आजची थीम आहे त्याच्यामध्ये व्हाईट कुर्ता घालायचं आहे. आणि उद्या पण व्हाईट शर्टच आहे, ब्लॅक काय घालायचं नाही, फक्त व्हाईट घालायचं आहे. तर आज सर्व जी गावातली महिला ती व्हाईट कुर्त्यामध्ये असणार आहे. आणि जे लास्ट आहे जरा तर माझी वेळी रोज बघते. आणि आता बघूया, जाऊया मंदिराकडे. आवाज ते येतो, 9 वाजून गेलेत, चालू नाही झाले कारण लेट होतो कार्यक्रम. त्याकडे जाऊ, आवाज येतोय, भजन लावतात काहीतरी. तर जाऊया. आणि इथे कारण अशी रांगोली काढते काय कर. हाय. आज तुम्ही जसं बघू शकता पूर्ण गाव हा सजला आहे पूर्ण. तर आज रथयात्रा आहे, सो पूर्ण रस्त्यावरती रांगोली काढली. आणि तिकडे मंदिर आपल्या समोर दिसतं, समोर मंदिर आहे. मस्त पताके लावून मंदिर सजवलं आहे. रात्रीची अजून भारी दिसतो हा, रात्री लायटिंग पण दिसणार. मंदिराकडे आलो आहे. मंदिराचा लुक अजून पण चांगला दिसतोय कालच्यापेक्षा. तरी कालची एक क्लिप होती, तुम्ही टाकून होते यानंतर, ती बघून घ्या. नंतर इकडे या. आज तारीख आहे साडी संपते 31 मार्च. आणि उद्या आमच्या या मन मंदिर तावडी गाव यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. तो मंदिर खूप भारी बांधला आहे, तो प्रोटोटाईप आहे. आणि हा ॲक्च्युअल मंदिर आहे. सजाम भारी मंदिर बांधलं आहे. उद्या बघू 2 दिवस सोहळा आहे. एक आणि 2 तारखा 2 तारखा हनुमान जयंती आहे आणि 1 तारखा प्रोग्राम आहे. तर उद्या खूप मजा येणार आहे इथे. आज आपल्या दावडी गावात श्री हनुमान व श्री विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडतोय. आणि जर तुम्ही बघाल मंदिर, तर मंदिर असं भव्य बनवलंय का आपण विचार करू शकतो का एवढ्याशा मंदिरामध्ये किती सौंदर्य ओतलं गेलं. सर्व काम एकदम अशा बारकाईने केले आणि त्याचमुळे हा मंदिर खूपच सुंदर दिसतोय. पहिला जो आहे आपला जो कार्यक्रम आहे गावातला, तो स्टार्ट होणार आहे. पहिले काय होतं का इथे फक्त श्री हनुमानची मूर्ती होती, पण आता हा जो सोहळा आहे त्यामध्ये श्री हनुमान मंदिर व श्री विठ्ठल रखुमाई या दोघांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठान सोहळा आहे. तर 2 मूर्त्या आपण स्थापन करणार आहोत तिकडे. बघूया काय होतं. आता ब्रास बँड सर्व काही आलेले आहे. जल्लोष तर आहे थोडासा. बघा तर गावातले आल्यावरती अजून जल्लोष वाढणार आहे, रथ बी येणार आहेत आणि ब्रास बँड खूपच जास्त मजा येणार आहे. आणि इकडे रथ पण आलेला आहे आपला. जाऊया थोडा मंदिराच्या आतमध्ये आणि गाभाऱ्यात जाऊन बघूया काय काय सजावट केली होती. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामधूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकला उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूत वैष्णव गायिका.
हनुमान हे शक्ती, भक्ती आणि बुद्धीचे प्रतीक मानले जाते. ते प्रभू श्रीरामांचे परमभक्त होते. त्यांची गदा आणि त्यांच्या उडण्याची अद्भुत क्षमता याबद्दल खूप कथा प्रसिद्ध आहेत. त्यांना पवनपुत्र, बजरंगबली, मारुती अशा विविध नावाने ओळखलं जातं. नमस्करोमि भूदीप ब्रह्मरूपं ब्रह्मंधकारनिवारणं समाप्तिश्यातावद्रों सुस्तिरोगो रामालिंगेन्द्रेषु दारिद्र्यं लोपजायते. तर तिकडे आमचा गावाचा गावदेव मंदिर आणि आता मी समाज मंदिराच्या इथे आणि इथे चालले आमच्या नाश्त्याची तयारी. वडापाव बनतो आमच्यासाठी खाण्यासाठी. आचारी गरम गरम असं वडापाव भजी वडा दोन्हीत का? फक्त वडापाव आहे, फक्त वडे. तर बघलं तर बघता 9चा टायमिंग होता आणि आता वाजले 10 आणि आता रथ सजवला जात आहे. पूजा चालू आहे. मूर्त्या पण मंदिरामध्ये जे प्राणप्रतिष्ठान करायच्या मूर्त्यांची असे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि मारुतीची मूर्ती मंदिरात आणलेली आहे. आणि आता रथ पण सजवलेला आहे. रथ पण थोडा निघणार 10 वाजता काढणार वाटतं. आता राज बँक आहे, गावची मंडळी जे नंतर जमावली कदाचित म्हणजे नंतर जॉईन होत जाईल. महिला मंडळ पण आलेलं गावाचं. आणि हा आपला रथ आहे. पहिले बसून घ्या तिकडे. अशी खाली खाली सर्व ग्रामस्थांना भाविक भक्तांना विनंती आहे, मंदिराच्या प्रांगणामध्ये जमायचं आहे. मिरवणूक सोहळ्याला लगेच सुरुवात होत आहे. जरा वातावरण निर्मिती होती म्हणून आहे. ऑलरेडी उशीर झालेला आहे. या सगळ्यांनी लवकर
तिकडे पूजा चालू आहे, भजन चालू आहे, प्लस डान्स चालू आहे आणि माझा हा उद्या आहे.
आता 11 वाजता झालेत आणि आता सर्व समाज मंदिराकडे थांबलेत. गावदेवी मंदिराकडून आल्यानंतर आता नाश्ता करतात जरा. नाश्ता केल्यानंतर परत मग पुढे जाणार दत्त मंदिरकडे. दत्त मंदिर करून मग रिटर्न येणार. आता भूक लागली, ऊन पण वाढलं थोडंसं आणि हाय जवळला मोल आहे पण ऊन लागतोय, गरम होतोय म्हणजे पण 11 वाजले. माझे माय नावे आपले कोमल सद्गुरुनाथ माझे माय नावे आपले कोमल
Hey!